Good morning friends, my name is Shruti Shavjiyede. I am explaining loop of Henle. Loop of Henle हे नेफ्रॉनचे स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये लूप ऑफ हेनले या भागात राहतो. याचे दोन भाग पडतात, डिसेंडिंग लेम अँड असेंडिंग लेम. दिस इज अ यू शेप्ड ट्यूब कन्सिस्टिंग ऑफ डिसेंडिंग अँड असेंडिंग लेम. लूप ऑफ हेनले हा यू आकाराचा असतो. त्याचे दोन भाग असतात. पहिला आहे डिसेंडिंग लेम आणि दुसरा आहे असेंडिंग लेम. The descending lane is thin-walled and permeable to water and lead with simple squamous epithelial cells. Descending lane हा पातळ भिंतीने वेढलेला आहे. तो पाण्याला शोषून घेतो, मिठाला ते शोषून घेत नाही. स्क्वॅमस epithelial cells पासून ते बनलेला आहे. The ascending lane is thin-walled and permeable to water and lead with simple cuboidal epithelial cells. Ascending lane हा जाड भिंतीने वेढलेला आहे आणि ते पाण्याला शोषून घेत नाही. ते NaCl सोडियमला शोषून घेते आणि ते cuboidal epithelial cells पासून बनलेला आहे. The loop of Henle is surrounded by capillaries called vasa recta. लूप ऑफ हेनले मधल्या रक्तवाहिन्यांना वासा रेक्टा असे म्हणतात. Its function is to operating counter current system, a mechanism for osmoregulation. Osmoregulation चे counter current system हे osmoregulation ची यंत्रणा आहे. The ascending lane for Henle's loop leads to DCT. ascending lane हा DCT पासून DCT कडे असतो. सांगा ascending lane descending lane. लूप ऑफ हेनले हा एवढ्या प्रकारात राहतो. त्याचा PCTच्या खाली डिसेंडिंग लेम असतो आणि इकडे DCTच्या खाली असेंडिंग लेम असतो. यू आकाराचा लूप ऑफ हेनले आहे. आणि काउंटर करंट मेकॅनिझम काय सिस्टम? प्रतिप्रवाह शरीरातील पाणी जे कमी झालं त्याला डबल शोषून घेणे. ठीक आहे. क्युबायडल सेल्स म्हणजे कोणत्या पेशी? घन आकाराच्या. आणि व्यासा रेक्टा कुठं असतात दाखवलं नाही त्या व्हेरी गुड.